Friends, I am your chemistry teacher Ganesh Karskar from Science Academy Daud. Friends, in today's 8th lecture on the chemical thermodynamics, we are going to solve some numericals based on delta H, that is change in enthalpy, delta U, that is change in internal energy, and the work done in the chemical reaction. And also, we are going to define some important terms which comes under the physical transformation. So friends, let's start with our first numerical. पहा तर पहिलं न्यूमेरिकल आहे डेल्टा एच फॉर द रिएक्शन गिवन डेल्टा एच फॉर द रिएक्शन. तर मित्रांनो आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे ती म्हणजेच 2 times कार्बन सॉलिड प्लस 3 times H2 gas. It gives C2H6 gas is minus 84.4 किलो जूल. म्हणजेच आपल्याला डेल्टा एच ची व्हॅल्यू दिलेली आहे. डेल्टा एच इज इक्वल टू मायनस 84.4 किलो जूल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर पहा 25 डिग्री सेल्सिअस मीन्स 25 प्लस 273 इज इक्वल टू 298 केल्विन. Calculate the delta U for the reaction to find. तर मित्रांनो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे डेल्टा यू. इट मीन्स दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी. आपल्याला इथे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू फाइंड आउट करायचा आहे. अँड आर इज गिवन. आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आर इज 8.314 जूल पर मोल पर केल्विन. तर मित्रांनो ही व्हॅल्यू आर ची व्हॅल्यू जूल मध्ये आहे. पण डेल्टा एच ची व्हॅल्यू आपण किलो जूल मधली जूल मध्ये कन्वर्ट करू किंवा जूल ची व्हॅल्यू जी आर मध्ये आहे आर ची व्हॅल्यू जी जूल मध्ये आहे तिला आपण किलो जूल मध्ये करूया. आपण काय करूया तिला किलो जूलच्या जूल मध्ये करू. -84400 जूल. ओके फ्रेंड्स, आता हा प्रॉब्लेम सोडवत असताना की आपण नेमका कोणता फॉर्म्युला यूज करायचा यासाठी फार सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या ज्या गिवन टर्म्स मध्ये. पहा गिवन मध्ये इथे डेल्टा एच दिलाय, डेल्टा यू दिलेला आहे, टेम्परेचर आहे, आर आहे. या सर्व टर्म्सला एकत्रित मांडणारा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे आणि तो म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. Where delta H is change in enthalpy, delta U is change in internal energy, delta Ng is difference in number of moles of product and number of moles of reactant. R is the constant and T is the temperature. तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे डेल्टा Ng जी रिप्रेझेंट फॉर द गॅसियस स्टेट ऑफ द रिएक्टंट ऑर द प्रोडक्ट. म्हणजेच इथे हा जो डिफरन्स घेत असताना आपण रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स पैकीचे जे गॅसियस स्टेट मध्ये आपण फक्त आणि फक्त त्यांचाच विचार करणार, त्यांच्याच नंबर ऑफ मोलचा विचार करणार. जे सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असतील आपण त्यांचा विचार करणार नाहीच. मग पहा आता N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट. हो, हा जो C2H6 आहे तो कोणत्या स्टेट मध्ये आहे गॅसियस स्टेट. मग याचे नंबर ऑफ मोल्स मी विचारात घेणार. तो किती आहे 1 मायनस N1 नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. कार्बन हा सॉलिड स्टेट मध्ये आहे म्हणून मी याचे नंबर ऑफ मोल्स विचारात घेणार नाही. हायड्रोजन हा गॅसियस स्टेट मध्ये आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स किती 3 मायनस 3 इज इक्वल टू -2. ओके फ्रेंड्स, by keeping the values of all these delta H, delta Ng, R and T in this equation, we can obtain the delta U. By rearranging this equation, we get delta U is equal to delta H minus delta Ng RT. What is the value of delta H? Delta H is -84400 minus delta Ng is -2, R 8.314, टेम्परेचर 298. तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस इट मीन्स दॅट द प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह व्हॅल्यूज विल बिकम द पॉझिटिव्ह. सो दॅट वी कॅन राईट -84400 मायनस मायनस काय झालं हे प्लस 2 इंटू 8.314 इंटू 298. तर आता या टर्म्स ज्या मल्टिप्लिकेशन साठी आहेत यांचे आपल्याला लॉग्स पाहावे लागतील. तर आता आपण घेतोय लॉग. इथे घेतो मी
लॉग ऑफ 2 जो आपल्याला ऑलरेडी नोन आहे 0.3010, लॉग 8.314 इज इक्वल टू, तोही आपल्याला माहिती आहे, तो म्हणजेच 9198 लॉग 298 इज इक्वल टू 2. मला वाटतं तो 4782 असेल. 29 चा 8 मध्ये 4742 आहे. 4742. ओके फ्रेंड्स, तर आता आपण यांचे लॉग्स पाहिले, तर आपण यांचे जे लॉगची व्हॅल्यू आहे त्यांची सम करतोय. 8 + 2 10, कॅरियर 1, 4 + 1 5, 5 + 9 14 + 1 15, कॅरियर 1, 7 + 1 8, 8 + 1 9, 4 + 9 13, 13 + 3 16, कॅरियर 1, 2 + 1 3. ओके, आलेल्या व्हॅल्यूचा आपण काय पाहणार आहोत, अँटीलॉग कोणाचा, 69 चा 5 आणि 0 मध्ये. तर आपण पाहतो अँटीलॉग 69 चा 5 4955 4955. आता आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपण अँटीलॉग पाहत असतो, पॉईंटच्या लेफ्ट साईडला जो नंबर असतो त्याच्यामध्ये 1 ऍड करून मग पॉईंट देत असतो. 3 + 1 किती, 4. 1 2 3 4 म्हणजे इथे पॉईंट येईल आपला. ठीक आहे, तर डेल्टा यू इज इक्वल टू -84400 प्लस 4955. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये जी मोठी व्हॅल्यू आहे तिला साईन कोणते, निगेटिव्ह, आणि तेच आपण ऑपरेशन करत असतो. म्हणजेच आपल्याला 84400 मधून 4955 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. 10 - 5 5 कॅरियर 1, 10 - 6 4 कॅरियर 1, 14 - 10 4 कॅरियर 1, 14 - 5 14 - 5 9 कॅरियर 1, 8 - 1 7. तर आपल्याला मिळणारी जी व्हॅल्यू आहे ती आहे डेल्टा यू इज इक्वल टू -79445 इन जूल, and in kilojoule delta U is equal to -79.4 kilojoule. This is the value of delta U. Okay friends, तर तुम्हाला हा पहिला प्रॉब्लेम की जो अतिशय सोपा तो तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण सेकंड प्रॉब्लेम कडे जातोय. In a particular reaction 2 kilojoule of heat, काय म्हणतायत पहा, एका पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये 2 किलोजूल ऑफ हीट. व्हॉट इज द साइन ऑफ हीट और सिंबल ऑफ हीट, इट इज द Q. हीट इज रिलीज बाय द सिस्टीम. आता पहा, 2 किलोजूल ऑफ हीट रिलीज बाय द सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगला हीट देत असते त्यावेळेस हीटचं साइन असतं निगेटिव्ह. म्हणजेच इथे आपण आता Q ची जी व्हॅल्यू मांडणार आहोत ती या प्रकारे असेल. गिवन मध्ये Q इज इक्वल टू -2 किलो जूल. याला मायनस साइन का दिले याचं हे लक्षात आलं असेल, बिकॉज हीट इज रिलीज बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग, अँड 6 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आणि 6 किलोजूल एवढं वर्क हे सिस्टीम वरती होते. If work is done on system, its sign is, the W has the positive sign. Therefore, W is equal to +6 plus 6 kilojoule. Determine the to find delta H and delta U. ओके फ्रेंड्स, अतिशय इझी प्रॉब्लेम आहे. सोल्युशन पाहतोय आपण. From first law of thermodynamics, by using mathematical form of first law of thermodynamics, which is delta U is equal to Q plus W. What is the value of Q? It is -2 kilojoule, -2.
What is the value of W? It is +6. Therefore, delta U is equal to 4 किलोजूल. तर मित्रांनो, डेल्टा यू ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 4 किलोजूल. आता पहा, आपल्याला काय विचारलेलं आहे? डेल्टा एच. या प्रॉब्लेम मध्ये कुठेही प्रेशर मेन्शन केलेलं नाही. याचाच अर्थ असा, ही जी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे, हीट ऍब्सॉर्ब और रिलीज by the system is at constant pressure. Constant pressure असणार आहे. Therefore, QP, heat released or absorbed by the system at constant pressure, is equal to delta H. Okay friends, therefore delta H is equal to, what is the value of Q? It is -2 किलोजूल. तर फ्रेंड्स, अतिशय सोपा प्रॉब्लेम होता की जो एक्झाम मध्ये आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण डेल्टा एच ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती आहे -2 किलोजूल, आणि डेल्टा यू ची व्हॅल्यू फाइंड आउट केली की जी आहे किती? 4 किलोजूल. आपण थर्ड न्यूमेरिकल पाहतोय. पहा, कॅल्क्युलेट द वर्क डन. Calculate the work done in oxidation of 4 moles of SO2. पहा बरे, इथे काय म्हणतात ते? Calculate the work done in the oxidation of 4 moles of the SO2 at 25 डिग्री सेल्सिअस. आपण काय करतोय? दिलेल्या टर्म्स मांडून घेतोय. इक्वेशन पहा, 2 times SO2 gas plus O2, it gives 2 times SO3 gas. Moles of SO2 4. Temperature 25 degree Celsius means 25 plus 273 298 Kelvin. State whether the work is done on system or by the surrounding. To find W is equal to, and work is done on system or by system. तो वर्क कोणी कोणावरती केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे फ्रेंड्स. पहा, कोणता प्रॉब्लेम? आता या चॅप्टर मध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये आपण W चे 3 फॉर्म्युले अभ्यासलेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला होता W इज इक्वल टू -P एक्सटर्नल डेल्टा V. मी याच्यावरती ज्यावेळेस न्यूमेरिकल्स घेते त्यावेळेस मी याची एक ट्रिक सांगितली होती, ती फार महत्वाची होती. जस्ट प्रॉब्लेम रीड करत असताना आपल्याला तिथे एक वर्ड येईल, अगेन्स्ट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी W चा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? -P एक्सटर्नल डेल्टा V. सेकंड वन. दूसरा जो आपण फॉर्म्युला पाहिला तो होता W max is equal to -2.303 nRT log to base 10 phi2 upon phi1, or W max is equal to -2.303 nRT log to base 10 p1 upon p2. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? जर प्रॉब्लेम मध्ये असं म्हणलं असेल गॅस एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. जर शब्द कोणता असेल? आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. तर आपला फॉर्म्युला असणार आहे W max चा. आणि तिसरा जो W चा आपण म्हणजे वर्कचा आपण फॉर्म्युला वापरणार आहोत, जर आपल्याला एखादी केमिकल रिएक्शन दिलेली असेल ज्याप्रमाणे इथे दिलेली आहे, तर आपला फॉर्म्युला असणार आहे W इज इक्वल टू -ΔNgRT. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कधी? जर आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं असेल केमिकल रिएक्शन मध्ये. ओके फ्रेंड्स, तर सोल्युशनला आपण सुरुवात करतोय. आपल्याला जे केमिकल रिएक्शन दिलेले आहे ती ऑक्सिडेशन ऑफ SO2 ची, ती किती मोल साठी दिलेली आहे आपल्याला? 2. पण ज्यावेळेस आपल्याला ते फाइंड द वर्क डन म्हणतायत फॉर द 4 मोल्स ऑफ ऑक्सिडेशन ऑफ SO2, म्हणजेच फॉर 4 moles of SO2 reaction can be written as, तो 4 मोल साठी आपण हीच रिएक्शन कशी मांडू शकतो? 4 times SO2 gas plus 2 times O2 gas
It gives 4 times SO3 gas. So friends, आपल्याला 2 मोल साठीचं ऑक्सिडेशन दिलं होतं SO2चं, 4 मोल साठी लिहायचं असेल तर आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आता डेल्टा Ng, it is a difference between the number of moles of product and the number of moles of reactant, but which are present in only the gaseous state. Okay, इथे हा गॅसियस स्टेट मध्ये नंबर ऑफ मोल्स याचे 4 मायनस रिएक्टंट गॅसियस 4, हा सुद्धा गॅसियस 2, 4 plus 2 6 is equal to -2 मोल. ओके फ्रेंड्स, डेल्टा Ng ची व्हॅल्यू मिळाली. नाव the work done in the chemical reaction is given by the formula W is equal to minus delta Ng RT. Therefore, W is equal to minus, what is the value of delta Ng? It is -2 R. As we know that, what is the value of R? 8.314 joule per mole per Kelvin. What is the value of T? It is 298. Now, we have to take the logarithms of 2 log of 8.314 and log of 298. As we know the value of log 2, 0.3010. 8.314 चा log किती आहे? 9198. 29 चा 8 मध्ये 4742. ओके फ्रेंड्स, तर या सर्व लॉगचे काय करणार आहोत आपण? सम करणार आहोत. 8 plus 2 10 carrier 1, 5 plus 9 14 plus 1 15 carrier 1, 7 plus 1 8 plus 1 9, 4 plus 9 13 plus 3 16 carrier 1. 69 चा आपण 5 मध्ये आता अँटीलॉग पाहणार आहोत. अँटीलॉग ऑफ 69 चा 50 आणि ती व्हॅल्यू आपण आत्ताच पाहिली होती, ती म्हणजे 4955. 4955 अँटीलॉग पाहून झाल्यानंतर पॉइंटच्या लेफ्ट साइडला जो नंबर असतो त्याच्यामध्ये 1 ऍड करून आपण आलेल्या व्हॅल्यू मध्ये पॉइंट देत असतो. 3 plus 1 4 म्हणजेच W is equal to मायनस मायनस प्लस 4955. तर ही जी आलेली व्हॅल्यू आहे ही आहे कशामध्ये? जूल पर मोल. ओके, और वी कॅन से ओनली दी जूल. Therefore, W is equal to plus 4.955 kilojoule. As W has the positive sign, we can say that work is done on system as work has positive sign. We can say that work is done on system by the surrounding. So friends, या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल W ला जे साइन मिळालेलं आहे ते कोणतं मिळालेलं आहे? पॉझिटिव्ह. मग आपण म्हणू शकतो वर्क इज डन ऑन सिस्टीम बाय दी सराउंडिंग. तर आपण आन्सर एकदा चेक करतोय आणि ते अगदीच ॲक्युरेट आलेलं आहे 4.955. ओके, किलो जूल मध्ये किंवा 4955 जूल मध्ये. ठीक आहे फ्रेंड्स, तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय आपल्या, तो म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यामध्ये आपण काही टर्म्स डिफाइन करणार आहोत, जसं की एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन आहेत, त्यामध्ये आहेत एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. त्यानंतर आपण जाणार आहोत एन्थॅल्पीज ऑफ ॲटॉमिक ऑर द केमिकल चेंज, की ज्याच्या अंडर आपण पाहणार आहोत एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन, एन्थॅल्पी ऑफ dissociation, enthalpy of solution. So friends, let's start with the enthalpy of physical transformation. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहत आहोत एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल
एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन मीन्स होणारा एन्थॅल्पीचा बदल ज्यावेळेस एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये कन्व्हर्जन होत असतं. पहा, एका फेज, फॉर एक्झाम्पल सॉलिडचं जर मी सॉलिड आईस घेतला मी आणि याला जर मी हीट केलं, याचं जर कन्व्हर्जन लिक्विड वॉटर मध्ये होत असेल तर मी इथे आईसला मेल्ट केलं आहे, मी याला म्हणणार आहे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. मी लिक्विड वॉटर घेतलं, मी याला हीट केलं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? वॉटर व्हेपर मध्ये, म्हणजेच मी याला म्हणणार आहे एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. ओके फ्रेंड्स, तर या पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन. फर्स्ट वन, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. अतिशय सोप्या डेफिनेशन्स आहेत. इट इज एन्थॅल्पी डेल्टा एच फ्युजन, देअरफॉर FUS एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. मी याला डिफाइन करतो. द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग, द एन्थॅल्पी चेंज accompanying the conversion of, or we can say that the fusion of, accompanying the fusion of 1 mole of solid without the change in temperature at the constant pressure. मित्रांनो, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. मी घेतलं फॉर एक्झाम्पल H2O सॉलिड आईस घेतलेला आहे. मी जर याला हीट केलं, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? H2O लिक्विड मध्ये होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ सॉलिडचं लिक्विड मध्ये झालं म्हणजे याचं काय झालं? फ्युजन झालं. इफ दिस प्रोसेस इज कॅरीड आउट ॲट द 0 डिग्री सेल्सिअस, डेल्टा H इज इक्वल टू प्लस 6.01 किलो जूल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तर मित्रांनो, तुम्हाला ही डेफिनेशन लक्षात आली असेल. व्हॉट इज द एन्थॅल्पी ऑफ फ्युजन? द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग, एन्थॅल्पी चेंज होणारा एन्थॅल्पीचा बदल. अकंपनिंग मीन्स ड्युरिंग द रिएक्शन और ड्युरिंग द प्रोसेस. द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग कधी? द फ्युजन ऑफ, कोणाचं फ्युजन करतोय आपण? 1 मोल ऑफ ए सॉलिड विदाउट द चेंज इन टेम्परेचर, दॅट इज ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर अँड ॲट द कॉन्स्टंट प्रेशर. याला आपण म्हणत असतो एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. ओके, तर मग मी ही जी व्हॅल्यू मांडली ती अशी मांडू शकतो, डेल्टा H फ्युजन. आता पहा, व्हॉट इज एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन? मित्रांनो, याला आपण सेम त्याच प्रकारे डिफाइन करणार आहोत. व्हेपरायझेशन म्हणून मी येतं इथे सिम्बॉल मध्ये डेल्टा HVAP व्हेपरायझेशन. डेफिनेशनचा फॉर्मॅट सेम असेल. द एन्थॅल्पी चेंज, the enthalpy change accompanying the vaporization of कोणाचं? 1 mole of vaporization of 1 mole of liquid. इथे आपण काय म्हणलो होतं पहा, फ्युजन ऑफ 1 mole of solid. कशामध्ये होणार आहे? लिक्विड मध्ये. आता लिक्विड व्हेपरेशन कशामध्ये होणार आहे? गॅस मध्ये. 1 मोल ऑफ लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर, विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तर मित्रांनो, आपण यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात. मी जर घेतला H2O लिक्विड, मी आता याला जर हीट केलं तर तुम्हाला माहिती आहे H2O लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? H2O गॅस डेल्टा H व्हेपरायझेशन, कारण लिक्विड वॉटर कन्व्हर्जन झालेलं आहे व्हेपर वॉटर मॉलिक्युल्स मध्ये. याची व्हॅल्यू आहे प्लस 45.07 किलो जूल पर मोल.
ॲट 0 डिग्री सेल्सिअस. पहा, लिक्विड वॉटर कन्व्हर्जन H2O गॅसमध्ये होत असताना व्हेपरायझेशनमध्ये व्हॅल्यू 45.07 किलो जूल पर मोल आलेली आहे. मी रिपीट करतो. व्हॉट इज एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन? द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग the vaporization of 1 mole of the liquid without the change in temperature at the constant pressure. Okay friends, आता पाहतोय आपण या दोघांना. तुम्हाला माहिती व्हॉट इज अ सब्लिमेशन? सब्लिमेशन म्हणजे काय? The conversion of solid directly into the gas without passing through the liquid is called as the sublimation. मग जर मी या दोन प्रोसेसला एकत्रित केलं तर पहा, व्हॉट इज द एन्थॅल्पी ऑफ sublimation? Delta HSUB, sublimation. The enthalpy change accompanying the direct conversion of solid into the gas at a constant temperature and the pressure. Friends, by combining these two equations, like H2O solid gives H2O liquid. सॉलिडचं आपण लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करतोय म्हणजे प्रोसेस कोणती झाली? फ्युजन. डेल्टा H फ्युजन इज इक्वल टू व्हॉट इज इट्स व्हॅल्यू? प्लस 6.01 किलो जूल पर मोल. आता पहा, मी घेतो व्हेपरायझेशन. H2O लिक्विड कन्वर्टेड इंटू H2O गॅस. डेल्टा H व्हेपरायझेशन इज इक्वल टू प्लस 45.07 kilojoule per mole. If we combine these two equations, we get here H2O liquid get cancelled, so that H2O solid get converted into H2O gas. H2O solidचं कन्व्हर्जन H2O गॅस मध्ये झालं म्हणजे सॉलिडचं डायरेक्टली गॅस मध्ये होते म्हणजे प्रोसेस कोणती झाली? सबलिमेशन. म्हणून तुम्ही इथे म्हणतोय डेल्टा H सबलिमेशन इज इक्वल टू या दोघांची सम 51.08 किलोजूल पर मोल. मी रिपीट करतो. व्हॉट इज द एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन? द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द सबलिमेशन सांगतोय. द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द डायरेक्ट कन्वर्जन ऑफ सॉलिड इनटू द गॅस at constant temperature and the pressure is called as enthalpy of sublimation. फ्रेंड्स, आपण याला ग्राफिकल फॉर्म मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. जसं की मी जर घेतला फॉर एक्झाम्पल, इथे घेतला मी सॉलिड. व्हेन इट इज हीटेड इट गेट कन्वर्टेड इनटू लिक्विड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी सॉलिडचं लिक्विड मध्ये होते म्हणजे फ्युजन. डेल्टा H फ्युजन. When it is heated, liquid get again converted into gas. This process is delta H vaporization. And by combining these two processes, conversion of solid into directly gas is called as the याला आपण काय म्हणत असतो? Sublimation. It is represented as delta H sublimation. फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल आपण याला या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. पहिल्या केस मध्ये जर आपण सॉलिड आईचं एक्झाम्पल घेतलं ती व्हॅल्यू होती प्लस 6.01. फ्युजनची व्हेपरायझेशनची व्हॅल्यू होती प्लस 45.01. पहिली किती होती? 45.07. आणि दोघांना जर आपण मिक्स केलं तर ती व्हॅल्यू किती येणार आहे? 51.08 किलोजूल पर मोल. तर आपण आता अभ्यासल्या एन्थॅल्पीज ऑफ फेज ट्रान्झिशन, ज्याच्या अंडर आपण फेज मध्ये होणार बदल अभ्यासल्या. तिघांसाठी एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन. आता आपण पाहतोय एन्थॅल्पी फॉर ॲटॉमिक ऑर द मॉलिक्युलर चेंज. याच्या अंडर गाईज आपण अभ्यासणार आहोत एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन,
enthalpy of solution and electron gain enthalpy. Okay friends, तर आपण आता पाहतोय enthalpy for atomic or molecular change. Enthalpy for atomic or molecular change. याच्या अंडर आपण पाहतोय फर्स्ट वन, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. मित्रांनो, याला डिफाइन करण्याचा फॉर्मॅट फिक्स आहे. आता पहा, मी यासाठी अगोदर एक्झाम्पल सांगतो. मी सोडियम घेतला, गॅसियस स्टेट मध्ये आहे. जर मी याच्यामधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह जर केला तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? Na+ म्हणजे आयन मध्ये कन्व्हर्जन होतंय. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी होणारा जो एन्थॅल्पीचा बदल आहे याला आपण म्हणणार आहोत एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. इट इज डिनोटेड बाय डेल्टा HION. डेफिनेशन: the enthalpy change accompanying the removal of an electron from 1 mole of gaseous atom to form the gaseous ion. मी परत एकदा रिपीट करतो. व्हॉट इज द एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन? द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो कोणापासून? फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. 1 मोल गॅसियस ॲटम मधून आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? गॅसियस आयन मध्ये. फॉर एक्झाम्पल, sodium atom which is already in the gaseous state, if we remove the electron, it gets converted into Na+ gaseous. Delta H ionization electron delta H ionization is equal to 494 kilojoule per mole. तर सोडियम साठी एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशनची व्हॅल्यू किती आहे? 494 किलोजूल पर मोल. ॲज वी नो दॅट इलेक्ट्रॉन जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर ती एनर्जी ऍब्झॉर्ब केली जात असते, म्हणून याचं साइन कोणतं असणार आहे? प्लस. फ्रेंड्स, याची एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. जरी ते इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करत असो तर इलेक्ट्रॉन ऍड करणं, गेन करणं ही त्याची अपोजिट प्रोसेस असेल की ज्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. Noted by the symbol delta HEG. What is the electron gain enthalpy? The enthalpy change accompanying the gain of an electron by 1 mole of gaseous atom. 1 mole of gaseous atom to form gaseous anion. मित्रांनो, एक एक्झाम्पल पाहूयात आपण. मी घेतला क्लोरीन gaseous in state. If we add 1 electron in it gets converted into Cl- gas. या प्रोसेस मध्ये या क्लोरीन गॅसचा जो ऍटम आहे याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ऍड केला, म्हणून तर याला आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन ऍड होत असताना होणारा एन्थॅल्पीचा बदल म्हणजेच काय असणार आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. डेल्टा HEG इज इक्वल टू -349 किलोजूल पर मोल. ते मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी हीट ऍब्झॉर्ब केली जाते म्हणून साइन प्लस असतं. पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असेल, इलेक्ट्रॉन आपण ऍड करत असू तर त्यावेळेस एनर्जी लिबरेट होत असते, एनर्जी बाहेर पडते, म्हणून तर याला EG इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचं साइन काय असणार आहे? निगेटिव्ह. ओके फ्रेंड्स, मी रिपीट करतो. व्हॉट इज इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी? द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग
the gain of an electron by 1 mole of a gaseous atom to form the gaseous anion. Okay friends, पुढे जातो आपण. What is the enthalpy of atomization, or which is also called as the enthalpy of dissociation. Delta H ATOM, atomization. तर फ्रेंड्स आपण याला कसं डिफाइन करणार, मी त्यासाठी अगोदर एक एक्झाम्पल सांगतो. आपण कन्सिडर करा क्लोरीन ॲटम घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे क्लोरीन ॲटम म्हणजे Cl सिंगल बॉन्ड Cl, इट इज डायटोमिक इन स्टेट. आता जर मी या क्लोरीन मॉलिक्यूल जो आहे Cl2 मॉलिक्यूल घेतलाय, सॉरी, जर मी याला सेपरेट आउट करणार असेल तर याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, टू क्लोरीन ॲटम्स. म्हणजेच Cl यांच्यामध्ये जो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड होता तो आपण ब्रेक केला आणि त्यांना एकमेकांपासून सेपरेट आउट केलं. म्हणजे मी त्याला डिसोसिएट केलं किंवा मी त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, ॲटम मध्ये कन्वर्ट केलं. तर हे करण्यासाठी होणारा एन्थॅल्पीचा बदल म्हणजे एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. द एन्थॅल्पी चेंज accompanying the dissociation of 1 mole of a substance, into gaseous atoms is called enthalpy of atomization. So मित्रांनो, the enthalpy change accompanying dissociation of 1 mole of a substance into gaseous atom. याचाच अर्थ 1 मोल सबस्टन्सला आपण डिसोसिएट करणार आहोत आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहोत, त्यांच्या गॅसियस ॲटम मध्ये. आपण एक एक्झाम्पल घेऊयात. Cl2 गॅस हा एक जो मॉलिक्यूल आहे किंवा हा जो सबस्टन्स आहे याला आपल्याला डिसोसिएट करण्यासाठी, त्याच्या गॅसियस ॲटम मध्ये डिसोसिएट करण्यासाठी लागणार जी एनर्जी असणार आहे, मी त्याला म्हणणार आहे डेल्टा एच ॲटोमायझेशन इज इक्वल टू +242 किलोजूल पर मोल. ओके, तर याची एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशनची व्हॅल्यू क्लोरीन साठी किती आहे, 242 किलोजूल पर मोल. आणि फ्रेंड्स आपण लास्ट डेफिनेशन पाहतोय, द एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. How can we define the enthalpy of solution? The enthalpy change accompanying enthalpy of solution, which is denoted as delta H solution. The enthalpy change accompanying when 1 mole of a substance that is solute is dissolved in specific amount of solvent to form a solution of particular concentration. So friends, what is the enthalpy of solution? It is the enthalpy change accompanying होणारा एन्थॅल्पीचा बदल कधी, when 1 mole of a substance that is a solute is dissolved in the specific amount of solvent. ज्यावेळेस आपण 1 मोल सबस्टन्स म्हणजे सोल्यूट काहीतरी स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व करतो टू फॉर्म ए सोल्युशन ऑफ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. हे होत असताना, सोल्युशन तयार होत असताना होणारा एन्थॅल्पीचा बदल म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. फॉर एक्झाम्पल NaCl सॉलिड, आपण सॉलिड घेतलाय, सॉलिड फॉर्म मध्ये असतो. when it is dissolved in the water, that is aqueous, वॉटर साठी घेतले, किंवा मी असं म्हणू शकतो H2O liquid, it get converted into NaCl aqueous
म्हणजेच NaCl सॉल्ट हे कशामध्ये गेलेलं आहे, वॉटरमध्ये, म्हणून तर मी इथे काय लिहिलेलं आहे, ॲक्वियस. अँड फॉर दॅट एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू प्लस 4 किलोजूल पर मोल. तर याची व्हॅल्यू किती आली, प्लस 4 किलोजूल पर मोल. मी एकदा रिपीट करतो. व्हॉट इज एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन? इट इज एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग फेन 1 mole of a solute, that is a substance, is dissolved in a specific amount of solvent to form a solution of particular concentration. For example, NaCl solid, when it is dissolved in liquid water, it get converted into NaCl aqueous. Aqueous चा अर्थ तुम्हाला माहिती आहे, ते वॉटर मध्ये गेलेला आहे NaCl. आणि हे जे सोल्युशन तयार झाले त्यासाठी होणारा एन्थॅल्पीचा बदल किती आहे, 4 किलोजूल पर मोल. सो फ्रेंड्स, in today's lecture we have studied numericals based on change in enthalpy, change in internal energy, work done in the chemical reaction, and some important definitions under the physical transmission. Thanks.